थ्रेशोल्ड्स आहे ना, बरोबर आहे. आता याच्यामध्ये पृथ्वीराज ऑफ आसाम एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ शूज. आता आसामचा ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट काय? आता याच्यामध्ये हिज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द करंट फायनान्शियल इयर 22 लाख आहे. In view of the discussion in the above paras, the applicable threshold limit for registration for पृथ्वीराज किती असेल? 40 लाख. मग गरज नाही आहे, पात्र होणार नाही रजिस्ट्रेशन घेण्याकरता. ही इज नॉट लायबल टू बी गेट रजिस्टर अंडर GST. पण याच वरच्या एक्झाम्पलमध्ये बाकी सगळं सेम आहे. पृथ्वीराज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन सप्लाय ऑफ पान मसाला. पान मसाला शूजच्या ऐवजी पान मसाला जर विकत असेल तर ही विल नॉट बी एलिजिबल फॉर हायर थ्रेशोल्ड लिमिट. त्याला 40 लाख मिळणार. मग तो 22 लाख त्याचा टर्नओव्हर झाला आहे, रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. इफ इन्स्टेड ऑफ पान मसाला पृथ्वीराज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस, सर्व्हिस करता पण 20 लाख आहे. आणि फर्दर इफ पृथ्वीराज इज एंगेज इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड सर्व्हिस, दोन्ही करत असेल तरी मग 20 लाख राहील. शिवाजी ऑफ तेलंगणा एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ टॉईज, ॲग्रिगेट टर्नओव्हर 22 लाख आहे. शिवाजी इज मेकिंग टॅक्सेबल सप्लाय फ्रॉम तेलंगणा. ही विल नॉट बी एलिजिबल फॉर हायर थ्रेशोल्ड लिमिट. 20 लाख तेलंगणाला आहे. याच एक्झाम्पलमध्ये तो टॉईजच्या ऐवजी जर सर्व्हिसेस देतो तरी पण 20 लाख आहे. आणि दोन्ही करतो, बोथ गुड्स आणि सर्व्हिसेस, तरी पण 20 लाख राहील. मणिपूरला 10 लाख आहे. अशोक ऑफ मणिपूर सप्लाय ऑफ पेपर आहे त्याचा. त्या फिनान्शियल इयरमध्ये कधी टर्नओव्हर 12 लाख झाला म्हणजे 10 लाखाच्या पुढे गेला. 10 लाख आहे, लायबल टू गेट रजिस्टर. याच एक्झाम्पलला तो पेपर इकडे विकतोय, तो सर्व्हिसेस देत असेल तरी पण 10 लाख आहे. आणि दोन्ही करत असेल गुड सर्व्हिसेस तरी पण 10 लाख राहील. राघव ऑफ आसाम रेडीमेड गारमेंट्स आहे. टर्नओव्हर 28 लाख आहे. आणि त्यांनी दुसरा शोरूम त्याचा त्रिपुरामध्ये आहे. जर तिकडे 11 लाख झाले तर हे दोन्ही मिळून किती होतात? 39. पण जे त्रिपुरा आहे हे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे, तिकडे 10 लाख आहे. The applicable threshold limit for his get reduced to 10 lakh. Raghav is liable to get registered under GST in both Assam and Tripura on his aggregate turnover crossing limit 10 lakh. ही 22/1ची एक्झाम्पल होती. 22/2 जे कोण व्यक्ती रजिस्टर होते दुसऱ्या कायद्यामध्ये ते एव्हरी पर्सन इमिजिएटली प्रेझेंट द अपॉइंटेड डे रजिस्टर ऑर लायसन्स होल्ड इन एक्झिस्टिंग लॉ लायबल टू बी गेट रजिस्टर. गव्हर्नमेंटने काय केलं, यांना GST कॉमन पोर्टलचा युजर ID आणि पासवर्ड कम्युनिकेट केला. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या पोर्टलवरती काय करा, तुमची इन्फॉर्मेशन, मला तो प्रोव्हिजनल ID दिलेला आहे आणि पासवर्ड दिला आहे. जो GST नंबर होता तोच त्यांना दिला होता, पण त्याला सांगितलं गेलं की हा तुमचा प्रोव्हिजनल नंबर आहे. तुम्ही डॉक्युमेंटेशन प्रोसिजर पूर्ण केली तर तुम्हाला आम्ही GSTचं सर्टिफिकेट देऊ आणि तुमचा नंबर जो आहे तोच असेल, पण मग तो नंबर तुमचा जो प्रोव्हिजनल ID आहे तो मग तुमचा फायनल नंबर होईल. या प्रकारे ती प्रोसिजर केली. त्यांना काही कालावधी निर्धारित केला होता, मग तो कालावधी अजून वाढवून दिला आणि मग हळूहळू सगळ्या लोकांनी GSTमध्ये त्यांची इन्फॉर्मेशन सबमिट केली आणि त्यांना सर्टिफिकेट मिळालं GSTचं आणि त्यांचा नंबर जो तो परमनंट झाला. पहिले प्रोव्हिजनल ID होता आणि जो नंबर होता तो प्रोव्हिजनल होता. रूल 24 प्रमाणे त्यांना ही प्रोसिजर करायची होती. जिकडे कुठे प्रोसिजर आली तर रूल आला, हे लक्षात घ्या. 22मध्ये आता कुठली प्रोसिजर नव्हती, पण इथे काय होतं 22/2मध्ये 22/1मध्ये प्रोसिजर नाही आहे. तिथे ठरणार रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. प्रोसिजर पुढे वेगळा रूल आहे, वेगळा सेक्शन आहे, तिकडे तो करणार. ट्रान्सफर ऑफ बिझनेस टॅक्सेबल पर्सन रजिस्टर अंडर GST आहे. एखादा व्यक्ती रजिस्टर आहे आणि त्याने आपला बिझनेस ट्रान्सफर केला ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन और अदरवाईज,
म्हणजे वारसा हक्काने ट्रान्सफर झाला किंवा तो विकला असेल, कुठलंही कारण असेल. टू अनदर पर्सन ॲज गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्नचा अर्थ असा होतो की चालू असलेला बिझनेस किंवा बिझनेसचा एखादा सेपरेट पार्ट असेल तो त्यांनी ट्रान्सफर केला दुसऱ्या व्यक्तीला. ओके, लक्षात घ्या. एखादा सिमेंटचा बिझनेस पण आहे आणि कपडाचा बिझनेस पण आहे, तर त्यांनी कपडाचा बिझनेस ट्रान्सफर केला दुसऱ्या व्यक्तीला, त्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. किंवा संपूर्ण बिझनेस चालू स्थितीतला दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केला, याला म्हणतात गोईंग कन्सर्न. माझा एक बिझनेस आहे, माझ्याकडे काय कस्टमर्स आहेत, माझं काय मार्केट रेप्युटेशन आहे, पण तो बिझनेस काही कारणास्तव मला कंटिन्यू करायचा नाही. आणि एक व्यक्ती आला तो बोलला तुम्ही हा बिझनेस मला विका. तर 1 करोड 2 करोड 5 करोडची व्हॅल्यू दिली, त्याने तो बिझनेस टेक ओव्हर केला. तो ते ब्रँड नेम वापरेल, ज्या नावाने बिझनेस सगळं वापरेल, पण त्याला नवीन नंबर घ्यायला लागेल. ट्रान्सफरी ऑर सक्सेसर लायबल टू बी रजिस्टर विथ इफेक्ट फ्रॉम डेट ऑफ सच ट्रान्सफर किंवा सक्सेशन. त्याच्या नावाने तो बिझनेस जेव्हा होईल त्या दिवसापासून, जसं एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर वारसा त्यांनी ज्या दिवशी तो व्यक्ती एक्सपायर होईल त्याच दिवशी त्याची मालमत्ता त्याच्या वारसांची होईल. मग तो जो वारस आहे त्याला त्या दिवशी तो बिझनेस पुढे कंटिन्यू करणार असेल तर रजिस्ट्रेशन घेणं या कायद्यानुसार बंधनकारक होईल. Mr. Akash Mehta, proprietor of Mehta and Company, expires on 18 June. His son Anil Mehta will succeed his business on. त्यांनी ॲक्च्युली बिझनेस सुरू कधी केला, पण तो लायबल कधी इलेक्शन घेण्याकरता. इन दिस केस अनिल नीड्स सेपरेट रजिस्ट्रेशन ॲज हिज पॅन इज डिफरंट फ्रॉम हिज फादर. मिस्टर अनिल नीड्स टू अप्लाय विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ सक्सेशन, दॅट इज 8 June. तर किती 18 जून. 18 जूनला काय झालं, त्याच्या वडिलांचा देहांत झाला म्हणून तो मालक झाला. मग तो वडिलांची सगळी कार्य करून बिझनेस चालू करेल, कधी करेल तेव्हा करेल, पण तो लायबल कधी झाला, ज्यावेळेस तो त्या बिझनेसचा मालक झाला त्या दिवसापासून. आता हा जो 30 दिवसाचा कालावधी आहे, हा यात दिला आहे 30 दिवसामध्ये करायला लागेल, हे या सेक्शनचा भाग नाही आहे. सेक्शन 25(1) मध्ये दिलं आहे की जो व्यक्ती लायबल झालेला असेल त्यांनी 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे त्या स्टेटमध्ये किंवा त्या UTमध्ये जिकडे तो लायबल झालेला आहे, जिकडे तो टॅक्सेबल सप्लाय करतो. रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ अमलगमेशन डीमर्जर. यात पण काय पार नाही आहे. आता यामध्ये वोडाफोन बघा आणि आयडिया मोबाईल यांनी काय केलं, एक स्कीम बनवली, हायकोर्टात सबमिट केली मुंबईमध्ये, आणि आम्ही एक नवीन कंपनी बनवतो सांगितलं, कोर्टाने ॲप्रूव्ह केलं त्या स्कीम. मग त्यांनी नवीन कंपनीसाठी बनवण्याची प्रोसिजर असते ती रजिस्टर ऑफ कंपनीजमध्ये केली. गिव्ह सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन. नवीन कंपनी इन्कॉर्पोरेट झाली अशी आलेली आहे. हे 1/7/2018 वोडाफोन इंडिया आयडिया वोडाफोन लिमिटेड दे अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 10 जुलै 2018. द न्यू अमलगमेटेड कंपनी आयडिया वोडाफोन लिमिटेड विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. कधीपासून होईल, 1/7. जेव्हा काय झालं, आता हीच प्रोविजन वर दिली, अरेंजमेंट फॉर अमलगमेशन फॉर डीमर्जर, ऑर्डर ऑफ हायकोर्ट ट्रिब्युनल, ट्रान्सफरी लायबल टू बी रजिस्टर विथ इफेक्ट फ्रॉम डेट. कधी लायबल होईल, रजिस्टर ऑफ कंपनीज इश्यूज सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन. तो लायबल कधी होईल, ज्यावेळेस विथ इफेक्ट फ्रॉम द ट्रान्सफरी शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑन विच द रजिस्टर ऑफ कंपनीज इश्यूज अ सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन. म्हणजे नवीन कंपनी जन्माला आली त्या डेटलाच ती लायबल झाली, त्यांना ॲग्रिगेट टर्नओव्हरचा जो काय ऑप्शन आहे तो लागू होत नाही. लक्षात घ्या. हे का केलं, नवीन कंपनी बनली आहे, आम्ही 40 लाख टर्नओव्हर करू किंवा 20 लाख करू मग घेऊ, असं त्यांना ॲप्लिकेबल नाही. अमलगमेशन किंवा डीमर्जर झालं तर मग त्या अस्तित्वात नवीन कंपनीला रजिस्ट्रेशन घेणं या सेक्शन 22(4) प्रमाणे तो पात्र होते, ती कंपनी पात्र होईल. डीमर्जर. Dhampur Sugar Mills is a leading integrated sugarcane processing company in India. Apart from sugar, their business includes
रिन्युएबल पॉवर, अल्कोहोल, इथेनॉल, अल्कोहोल बेस्ड केमिकल आणि बायो फर्टिलायझर्स वेगवेगळे त्यांचे प्रॉडक्ट ते बनवत होते. आता जुलै 21मध्ये काय केलं, बोर्ड, त्यांचा जो बोर्ड आहे त्यांनी ॲप्रूव्ह केलं की एक आपण कंपनी, अजून एक कंपनीचा वेगळा भाग वेगळं करू आणि तिकडे बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड ही नवीन कंपनी, धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड ही नवीन कंपनी असेल फ्रॉम धामपूर शुगर मिल्स. जे शुगरचं प्रॉडक्ट आहे ते वेगळं करायचं आणि इतर ॲक्टिव्हिटीज वेगळ्या कंपनीत करायचे. आता जी नवीन कंपनी जी बनली त्याला म्हणतात रिझल्टिंग कंपनी. इन अबो केस द रिझल्टिंग कंपनी धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. ऑलरेडी जी एक पहिली कंपनी आहे धामपूर शुगर मिल्स ही रजिस्टर आहे, पण त्यातनं त्याने एक ॲक्टिव्हिटी वेगळा करण्याकरता कंपनी डीमर्ज केली, नवीन कंपनी बनवली, तर त्या नवीन कंपनीला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं राहील. कळलं अमलगमेशन डीमर्जर. हे 4 सेक्शन क्लिअर झाले. 22.1, 22.2, 22.3, 22.4. 22.1मध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे तो मॅक्झिमम टॅक्स पेअरला ॲप्लिकेबल होतो. 22.2चा आता रिलिव्हन्स नाही आहे. 22.3 ट्रान्सफरसाठी आणि 22.4 अमलगमेशन आणि डीमर्जरसाठी. आता यातलेच काय की पॉईंट आहेत ते इकडे दिलेत. ओके, हे तुम्ही तुमचे वाचा. ओके, वरती जे काय आपण बघितलं, एक्झाम्पल बघितली, सगळं बघितलं, आणखीन की पॉईंट दिलेत काय क्लिअर होण्याकरता. ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही, आता हा क्लास संपला का सोमवार ते शुक्रवार, एकदा तरी वरच्या जरी बघितलं तरी पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या मेमरीमध्ये लॉंग टर्म करता राहतील. सेक्शन 23मध्ये द फॉलोइंग पर्सन शॅल नॉट बी लायबल टू रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये मी वरती वाचाल त्यातनं हे 4 मुद्दे तुम्हाला दिसतील. एक काय दिलं आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही, तर असे लोक, असे पर्सन्स जे अशा गुड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात ज्याच्यावरती GSTच्या कायद्यामध्ये टॅक्स लागूच शकत. म्हणजे वाईन शॉप आहे त्यावर GST लागतच नाही, आणि 5 प्रकारचे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत त्याच्यावर टॅक्स लागू शकत नाही, म्हणजे नॉट लायबल टू टॅक्स. त्यांना GSTच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, त्यांचा टर्नओव्हर किती पण असो. दुसरं, पर्सन्स एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड सर्व्हिसेस बोथ होली एक्झाम्ड. जे एक्झाम्ड आहेत गुड्स ते. आता एक्झाम शब्द जो आहे हा डिफाईन केला आहे का, जर तुम्ही इथे बघाल ॲक्टमध्ये याल, सेक्शन काढाल, त्याचा डेफिनेशनचा सेक्शन कुठला आहे, इथे अल्फाबेटिकली अरेंज केलं आहे. ॲक्शनेबल क्लेम एनी सुरुवात आहे, मग पुढे एक्झाम बघायचं तुम्हाला. एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस बोथ विच अट्रॅक्ट, एक काय म्हटलं आहे, नील रेट ऑफ टॅक्स. म्हणजे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि सांगेल कुठल्या गुड्सला किंवा सर्व्हिसला किती टॅक्स आहे ॲप्लिकेबल आहे, रेट किती आहे, 5%, 12%, 18%, 28%. इकडे जर नील लिहिला तर रेट नील असतो. पुढे विच मे बी होल्ली एक्झाम करण्याची पॉवर सेक्शन 11मध्ये CGST ॲक्टमध्ये आणि सेक्शन 6 IGST ॲक्टमध्ये गव्हर्नमेंटकडे आहे. किंवा मी नोटिफिकेशन काढून सांगू पॉवर आहे, हे गुड्स एक्झाम्प्ट असतील, या सर्व्हिसेस एक्झाम्प्ट असतील. आणखीन अँड इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय हा पण एक्झाम सप्लायमध्येच येतो. आता नॉन टॅक्सेबल सप्लाय कशाला म्हणतात हे खाली याल बघाल इकडे. means a supply of goods services or both which is not eligible to tax under this act. म्हणजे आपण हा काढलाय हा CGST ॲक्ट आहे आणि कुठला IGST ॲक्ट. टॅक्स लावला जाऊ शकत नाही. आलं लक्षात? तुम्हाला आता कळलं एक्झामचा अर्थ काय, क्लिअर झाला आता. आणखीन ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. जमिनीतनं एक ॲग्रिकल्चरिस्ट असा आहे की आपण म्हणतो की बा हे काय शेतकरी आहे, हा जमिनीतनं काहीतरी पीक काढतो. तसं एक असं मत्स्यशेती ऐकलंय, मत्स्यशेती
है ना. ॲग्रिकल्चरिस्टमध्ये ते येत नाही. ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. तेच कोण आहेत ॲग्रिकल्चरिस्ट. मीन्स डिफाईन हे पण केलं आहे. मीन्स अँड इंडिव्हिज्युअल ऑर हिंदू अनडिवाइडेड फॅमिली. तुम्ही पार्टनरशिप फर्म काढली, एक जमीन घेतली की यातनं आपण काय कर पीक उगवू, तर तुम्ही नाही ॲग्रिकल्चरिस्ट. लक्षात घ्या. कोण पाहिजे, आयदर इंडिव्हिज्युअल किंवा हिंदू अनडिवाइडेड फॅमिली हू अंडरटेक्स कल्टिवेशन ऑफ लँड. ते शेती करतात. कशी करतात, बाय ओन लेबर ऑफ फॅमिली मेंबरच करतात, किंवा काय असे लोक ठेवलेत त्यांना वेजेस काय मिळतात कॅशमध्ये किंवा कायमध्ये. तुम्ही शेत लावा, 50% तुम्ही ठेवा, 50% आम्हाला द्या. जमीन आमची आहे, लावा तुम्ही. कुठल्याही प्रकारे कल्टिवेशन ऑफ लँड असेल, जो व्यक्ती करतो. तुमची शेती आहे, तुम्ही मुंबईला आलात, तुम्ही गावाला एखाद्या माणसाला सांगितलं की अरे माझी जमीन तू लाव, जे पिकेल अर्धा मला दे. लावायचं काम तुझं, खत टाकायचं काम तुझं, सगळं तू करायचं, अर्धं उत्पन्न माझं, कारण जमीन माझी आहे. आता तुमच्याकडे या डिफिनेशनप्रमाणे तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, ओके, बाय सर्वंट ऑन वेजेस पेवर इन काइंड और बाय हायर्ड लेबर अंडर पर्सनल सुपरविजन ऑफ द पर्सनल सुपरविजन ऑफ एनी मेंबर ऑफ द फॅमिली. कुठल्याही प्रकारे इंडिव्हिज्युअल आहे किंवा मग HUF आहे, हिंदू अनडिवाइडेड फॅमिली, यांची जमीन असेल आणि ते स्वतः नांगरत असतील, स्वतः पिकवत असतील, लावत असतील, किंवा मग कोणाला ते काम देत असेल लावायचं, त्यातून त्यांना जे इन्कम होतं, असे लोक GST मध्ये रजिस्ट्रेशन घेण्याकरता पात्र होत नाही. ते जे काही धान्य लावलं आहे ते विकून त्यांना 1 करोड मिळो, 2 करोड मिळो, किती पण मिळो, त्यांना काय केलेलं आहे, त्यातनं एक्झाम केलं. आणि चौथं काय बघितलं इकडे, स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन्स नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन GST काउन्सिल. नोटिफिकेशन काढून रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नाही, ही पॉवर यात दिलेली आहे. आपण ह्यातनंच बघितलं की 20 लाख आहे, 40 लाख केलं. कळलं एवढं. आता हे जसं एकदम सप्लायमध्ये दिलं आहे, ते हे एकदम सप्लाय ज्यावेळेस इथे एक टॅक्सेबल सप्लाय आहे, दुसरा एकदम सप्लाय, बरोबर आहे. आता टॅक्सेबल सप्लाय असेल तर ज्या वेळेस GST 1 भरला जातो तेव्हा जर रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय केला असेल तर तो इथे दाखवला जातो. डिटेलमध्ये मी नंतर हे घेणार आहे. मी जे काय मला महत्त्वाचं वाटतं ते तुम्हाला कंटाळा जरी आला तरी 5 वेळा 6 वेळा 7 वेळा 8 वेळा सांगतो, कारण की तुमच्या माइंडमध्ये ते फिट झालंच पाहिजे. आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या कानावरती पडल्या पाहिजेत, त्या जास्त डीपमध्ये जात नाही. पण हे तुम्हाला GST 1 3B कळलाच पाहिजे. त्यामुळे हा मी अनेक वेळा दाखवतो आणि ह्याच्यामधले कलम अनेक वेळा दाखवून तुमच्या लक्षामध्ये राहावा, हा माझा उद्देश आहे माझा. आता खाली या, इथे न्यू रेट बघा, हा न्यू रेट टॅक्सेबल B2B असेल, म्हणजे रजिस्टर्ड पर्सन सप्लाय केलं तर इकडे येईल, आणि B2C मध्ये जे अनरजिस्टर्ड पर्सन आहेत त्यांचा इकडे दाखवला जाईल. टॅक्सेबल सप्लाय. आणि जर इथे म्हटलं नील रेट, यात तुम्ही याल इकडे, तर इथे बघा की राज्यामध्ये केलेला रजिस्टर्ड पर्सनला इंट्रास्टेट सप्लाईज टू कोणाला, रजिस्टर्ड पर्सनला राज्यामध्ये केला आहे. नील रेट या कॉलममध्ये, एक्झाम्प्टेड इकडे, आणि नॉन GST इकडे.
तीन वेगवेगळे आहेत, तिन्ही वरती टॅक्स गव्हर्नमेंटला मिळत नाही, पण ते म्हणतात ते वेगवेगळे दाखवा. नील रेट इकडे दाखवा, एक्झॅम्प्टेड इकडे दाखवा आणि नॉन जीएसटी इकडे दाखवा. आणि राज्याबाहेर इथे दुसरं काय, हे इंट्रास्टेट, इथे अनरजिस्टर्ड पर्सनला, हा रजिस्टर आहे, इथे अनरजिस्टर्ड. आता हा जो 8A 8B 8C 8D आहे त्याप्रमाणे यांनी हे भरलेलं आहे. हा भरला आहे. अशी एक PDF आहे कम्प्लिटली. हे बघा, ह्यात सगळे फॉर्म दिलेत आहे. हा फॉर्मॅट दिला आहे 4A 4B 4C, इकडे टेस्ट दिलं आहे. पण नंतर मी हे सगळं तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे डिटेलमध्ये जेव्हा तो पार्ट घेईन तेव्हा. 6 आहे, 7 आहे, 8 आहे. आता 8मध्ये तिकडे काय होतं, फक्त इंट्रास्टेटच होतं. इट इज इंट्रास्टेट. त्यांनी रिपोर्ट नाही केला कारण त्याकडे नव्हतं. पण जर असेल तो भरून झाला आहे, सबमिट झाला आहे, रिटर्न फाईल झालं आहे ते. पण ॲक्च्युली जेव्हाच मी भरायला जाईन तेव्हा मला हे 4 कॉलम येतील. 4 प्रकारची माहिती येईल की राज्यामधले रजिस्टर्ड पर्सनला सप्लाय किती केला नील रेट, एक्झॅम्प्टेड आणि नॉन जीएसटी, आणि राज्याबाहेर किती केला रजिस्टर्ड पर्सनला, हे दोन्ही रिपोर्ट करायचे. राज्यामधले रजिस्टर अनरजिस्टर, राज्याबाहेरचे रजिस्टर अनरजिस्टर, आणि मग त्यातले 3 कॅटेगरीज, नील सप्लाईज, नील रेट, एक्झाम आणि नॉन जीएसटी. त्यामुळे तुम्हाला क्लिअर पाहिजे की ह्या 3 वेगळ्या कॅटेगरी आहेत. ह्या सगळ्याला एक्झाम्प्टच म्हणतात, पण मग एक्झाममधले परत आणखी 3, म्हणजे एखादी जात असते त्यामध्ये पोट जाती असतात, तसं आहे एक्झाम ही एक कॅटेगरी झाली, त्याच्यामध्ये आणखीन 3 कॅटेगरी. आणि याच प्रकारे याचा एक रिपोर्ट इकडे झालं, दुसरा रिपोर्ट कुठे होतो, 3Bत होतो. GSR 1ला येईल आणि जेव्हा 3B फाईल होईल तर हा 1 भरलेला आहे, 3B भरायचा आहे. जी इन्फॉर्मेशन तिकडे 1ला भरली आहे GSR 1ला ती 3Bमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल. प्लस माझा सप्लायरने जी माहिती भरली आहे ती 2Bत आली आहे, ती 2Bत ना 3Bतल्या हे काय कॉलम आहे तिकडे ऑटो पॉप्युलेट होईल. हे पण सगळं डिटेलमध्ये मी घेणार आहे. आता 1 भरला आहे, इकडे ही जी माहिती आली आहे ही टाईप केलेली नाही आहे, ही ऑटोमॅटिक आलेली आहे. आता तिकडे जो एक्झाम सप्लाय दाखवला होता त्याची एकूण व्हॅल्यू इकडे आली, रजिस्टर प्लस अनरजिस्टर. ही जी व्हॅल्यू आली आहे ही B2B B2C सगळ्यांची अमाऊंट इथे आली. राज्यामधले, राज्याबाहेरचे, राज्याबाहेर यातले टॅक्स इकडे दिसेल, राज्यामधला टॅक्स इकडे दिसेल. म्हणजे एवढा टॅक्स काय केला आहे, कलेक्ट केला आहे हे दिसतं. जो 1ला दाखवला आहे एकूण तोच इकडे दाखवला आहे, पण इथे कॅटेगरी वाईज दाखवायचा नाही आहे. इथे एकंदरीत दाखवा किती आहे एकूण. आणि एक्झाम तिकडे कॅटेगरी आहेत, नील रेट वेगळा आहे, एक्झाम वेगळा आहे, इथे एकत्र दिला आहे, इथे वेगवेगळ्या विचारत नाही. 1ला कळलं आहे गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या कॅटेगरी, इथे एकंदरीत किती हे विचारलं. तिकडे वेगळा आणि इकडे वेगळा असू शकत नाही. त्यामुळे तिकडचीच माहिती इकडे काय होते ऑटोमॅटिक येते आणि खाली दिसतं युअर अमाऊंट आणि सिस्टम कॉम्प्युटर. समजा माझा एखादा इनोव्हाईस दाखवायचा राहिला असेल, कमी दाखवला मी, तर मी इथे वाढवू शकतो, व्हॅल्यू वाढवू शकतो. इथे टॅक्स भरायचा आहे, माझ्याकडे 10 इनव्हॉइस होते, मी तिकडे 8च दाखवले, 2 दाखवायचे राहून गेले GSR 1ला, मग मी ते नेक्स्ट मंथला दाखवेन. पण टॅक्स मला या महिन्यात देय आहे ना, मग देय मग इथे मी भरून येईन अमाऊंट, त्यामुळे इथे अमाऊंट बदलता येते. एखादा इनव्हॉइस कॅन्सल झाला होता पण तो दाखवला गेला आहे,
मग कॅन्सल झाला तर मी नेक्स्ट मंथ अमेंडमेंट करून कॅन्सल करू शकतो, पण मग भरताना मी तो टॅक्स दे नाही, मग हा कमी पण करू शकतो. तर मी हे लॉ पण असतं. पण इथे कळतं की सिस्टम कम्प्युटेड आणि युअर अमाऊंट किती आहे. मला गरज नाही बदलणार नाही, पण जर गरज असेल तशा परिस्थितीत ते बदलता येतं. पण मग जर बदललं, पूर्वी हे ऑटो पॉप्युलेट होत नव्हतं, तेव्हा लोक असं करायचे, जे वन भरताना जे इन्व्हॉइस आहेत ते टाकून द्यायचे, तुम्ही भरताना वेगळीच अमाऊंट टाकायची आणि स्क्रुटिनीमध्ये हे सगळं काम डिपार्टमेंटला करायला लागायचं. आता डिपार्टमेंटला हे काम एवढं राहणार नाही, कारण की ऑटो पॉप्युलेट होतं, बदलण्याचा विचार करतो आणि हे बदललं का ह्याचा रंग बदलतो. हे जे आहे हे इकडे 2 लाख आहेत, हे जर मी इकडे 1 लाख केले, हे बघा, म्हणजे यातले माहितीदार नाही ते घाबरत हे काय झालं. हां, म्हणजे एका व्यक्तीचा अशा प्रकारे बदल करणं खरंच गरजेचं होतं. मी त्याला बोललो तर सांग बदलायला, तो काम करणारा म्हणतो असं कसं बदलू मी. बोललो हा काय लॉ नाही आहे, त्यांनी ऑटो पॉप्युलेट केलं आहे, तू नेक्स्ट मंथला अमेंडमेंट करशील ना GSR1ला, मग ह्या आकड्याचं काय, जास्त टॅक्स भरला तर मग तो कशाला परत मिळणार. म्हणजे या ॲडजस्टमेंट कशा करायच्या ते अनेक लोकांना माहितीच नाही. तो फक्त एक अलर्ट आहे, हा एक अलर्ट आहे की तुम्ही जी माहिती बदलताय भरताय त्याला तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे तुम्ही ह्याला ॲन्सरेबल आहात. डिपार्टमेंट विचारेल की तिकडे तुम्ही टॅक्स दाखवला 2 लाख, इथे 1 लाख का दाखवत आहे. तर तिकडे मी एक्स्ट्रा दाखवला, टायपिंग मिस्टेक झाली, काहीतरी झालं असं होऊ शकतं. मग अमेंडमेंट नेक्स्ट मंथ केली तर मग लक्षात येतं की अमेंडमेंट केले म्हणजे इकडे तिकडे चुकून ते आकडा जास्त गेला होता. कधी 2 आणि 5 असे वरती खाली आहेत, चुकून 2च्या ऐवजी 5 टाईप होतात, कळत येत नाही, असंही होऊ शकतं. हां हां हां, तो तिकडे ITC बरोबर आहे येईल. पण कसं होतं बघा, जर का माझ्याकडे एक इन्व्हॉइस दाखवायचा आहे, तो मला दाखवायचा तुमच्या नावाने, नंबर चुकला आणि ह्यांच्याकडे गेला, तर ह्यांना ITC घेता येईल का त्याचा. तर ह्याचं उत्तर कसं आहे की जेव्हा तुम्ही ITC सेक्शन बघाल की तुम्ही गुड सर्व्हिस रिसिव्ह केलेत का, याचं उत्तर नाही आहे. यांच्याकडे इन्व्हॉइस आहे का, नाही आहे, मग ITC घेऊ शकत नाही. तुम्ही गुड्स रिसिव्ह केले, तुम्ही सर्व्हिस रिसिव्ह केले, तुमच्याकडे त्याचा इन्व्हॉइस आहे आणि तुमच्या सप्लायरनी तो रिपोर्ट केला आहे GSR1मध्ये, तुमच्या टुबीत आला आहे, या बऱ्याच अटी शर्ती फुलफिल होत असतील तरच तुम्ही ITC घेऊ शकता. सगळं जेन्युन आहे, पण गुड्स तुम्हाला संपूर्ण रिसिव्ह झाले, रिटर्न इन्व्हॉइस मेच आहे, तुम्हाला गुड्स इन्स्टॉलमेंटने आले, अर्धे मेला आले, अर्धे जूनला आले, सगळं जेन्युन आहे. तुमच्याकडे इन्व्हॉइस आहे, तुम्ही गुड्स घेतलेत, पण इन्व्हॉइस मेच आहे, पण तुम्हाला संपूर्ण गुड जूनला मिळाले. तरतूद अशी आहे की तुम्हाला संपूर्ण गुड जेव्हा मिळाले त्या महिन्यात तुम्ही ITC, तुम्ही जेन्युन बाहेर आहात तरी पण तुम्हाला तरतुदीनुसार ITC घ्यायला. हे जेन्युन बाहेर नाहीच आहे. तुमच्याकडे इन्व्हॉइस 1 लाखाचं आहे, मी चुकून 2 लाख सप्लायरनी दाखवले म्हणून तुम्ही 2 लाखाचा ITC घेऊ शकत. तुमच्याकडे गुड किती रुपयाचे आहेत, तुमच्याकडे किती रुपयाचा माल आला आहे, इलिजिबल काढल्याप्रमाणे ITC घेतो. चुका होणार आहेत, मानवी जिकडे हस्तक्षेप होतो तिकडे चुका होऊ शकतात आणि त्या हां मला बघ कसं होतं, जर मला माहिती आहे की मी जास्त अमाऊंट देणं आहे तर ती वेळेत दिली तर मला पुढे इंटरेस्ट लेट फीज काहीच तुम्ही भरून घेईन ना इकडे. हां, आणि मग पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा मी परत जेव्हा R1 भरीन तेव्हा ते इन्व्हॉइस राहिले की त्यात भरीन. नाही कसं होईल, इकडे मी 2 लाख जास्त दाखवले, जे 2 इन्व्हॉइस मी दाखवीन त्या डेट येईल ना, ती डेट अगोदरच्या महिन्याची असेल. तुम्हाला कसं दिसेल माहिती आहे का, लक्षात घ्या. मला इथे कसं होईल, आता मे महिना आहे,
याचा रिटर्न मी जूनला भरतो आहे. ओके, मी जेव्हा GSTR 1 भरला तेव्हा याची व्हॅल्यू 2,52,000 दाखवली. ओके, आणि GSTR जेव्हा मी 3B फाईल करतो आहे तेव्हा मला कळलं अरे 3,52,000 दाखवायचे होते, मी 3,52,000 दाखवले, हे मेमध्ये. आता इथे डिफरन्स किती राहिला? 1 लाखाचा राहिला. म्हणजे 1 लाख मी प्लस केलं, इकडे जास्त भरले ना. GSTR 1ला दाखवले 2,52,000 पण भरताना 3,52,000 भरले. जूनचा ज्यावेळेस रिटर्न भरेन मी जुलैमध्ये, त्यावेळेस इकडे समजा माझ्याकडे 3,50,000 GSTR 1ला आहे. याच्यामध्ये हे 1 लाखाचा इनवॉइस पण आहे. 2.5 लाख प्लस तो इनवॉइस टाकला म्हणून हे 3.5 लाख दिसतात. पण मी इकडे 2,50,000च भरीन भरताना, म्हणजे इकडे -1 लाख झाले. म्हणजे हे जे आहेत ते ॲडजस्ट झाले. असं तुम्ही ज्यावेळेस डिपार्टमेंट दोन्ही जेव्हा बघेल ते त्यांना कळेल की इकडे त्यांनी 1 लाख जास्त भरले होते, ते इकडे कमी भरलेले आहेत. हां, असंच ॲडजस्ट करणार ना, कारण 3Bमध्ये अमेंडमेंट नाही करता येत. इथली कुठली माहिती आहे ती बदलता येते, यातलं काय राहिलं आहे ते इथे टाकता येतं. पण इकडे 3Bमध्ये काही बदल ॲडिशन वगैरे काय होत नाही ना. मग ते कसं ॲडजस्ट करणार? मग इकडे तुम्ही 1 लाख जास्त दिलेले आहेत पण दाखवले नाहीत. दाखवायचं काम इकडे केलं, तर भरण्याचं काम इकडे केलेलं आहे ना. आता हे इकडे भरलेत, मग इथे नाही भरणार ना. मग याच प्रकारे ते ॲडजस्ट होणार आहे. हां हां, मग तुम्ही एक मंथमध्ये बघाल तर इकडे तुम्हाला 1 लाख दिसेल. आता बघा, ह्याच्यावरती गव्हर्नमेंटने काय उपाय केला, हे सगळं कधी यायचं? स्क्रुटिनी करताना यायचं. मग हे नाही केलं डिपार्टमेंटला, ते विचारणार टॅक्सपेअर. हे एकाच लागोपाठच्या महिन्यात होईल जरुरी नाही. हां, असं होईल की एका महिन्यामध्ये जास्त भरले आणि 4-5 महिन्यामध्ये ॲडजस्ट केले, असेही होईल. आता ह्या केसमध्ये हा आता एक असा फॉर्म आहे, हा एक रूल केला गव्हर्नमेंटने आता 88C. याच्यामध्ये काय होतं की जर का GSTR 1ला इथे अमाऊंट दाखवली 1,000 आणि 3B दाखवली 600, तर डिफरन्स किती आहे? 400. जर असं झालं तर हे पूर्वी काय व्हायचं, हे स्क्रुटिनीमध्ये चेक व्हायचं. आता काय होतं, जसं हे होईल, हा फॉर्म आहे DRC 01B रूल 88C प्रमाणे हा सिस्टम जनरेटेड फॉर्म जो आहे तो काय केला जातो, टॅक्सपेअरला कम्युनिकेट होतो. हे विचारलं जातं की इट इज नोटीस, याचा GSTN नंबर येईल, त्याला विचार तुम्ही GSTR 1 आणि 3Bमध्ये जी लायबिलिटी दाखवली आहे त्यात फरक आहे, तर तो फरक किती आहे? हा 400चा फरक आहे. तर याचं उत्तर द्या की काय आहे. जर तो तुम्ही भरलेला नाही आहे तर भरा DRC 03मध्ये आणि तो भरून खाली इकडे पार्ट Bमध्ये त्याचा ARN द्या. टॅक्स भरला, मॅटर क्लोज. पण जसं माझी ॲडजस्टमेंट आहे ना आता की मी ती पुढच्या महिन्यात, कसं होतं अगोदर मी 1 लाख जास्त भरले तेव्हा मला विचारलं नाही, आता कमी भरलं तर विचारत आहेत. मग ज्यावेळेस कमी भरले त्यावेळेस मग इकडे एक्सेस लायबिलिटी पेड इन अर्लियर टॅक्स पिरियड हे मी सांगतो. अगोदर मी भरलेत 1 लाख जास्त, मग त्याचे डिटेल्स मी इकडे देईन की या महिन्यामध्ये मी 1 लाख जास्त भरले म्हणून इथे 1 लाख कमी भरले. म्हणजे स्क्रुटिनीमध्ये हे बघायची गरज नाही, हा फॉर्म ऑटोमॅटिक काय होईल टॅक्सपेअरकडे पोचेल.
डिपार्टमेंट काय प्रत्येक रिटर्नचा दर महिन्यामध्ये स्क्रुटिनी करू शकत नाही, पण सिस्टम करू शकतो. सिस्टम करेल, जसा टॅक्सपेअर रिप्लाय करेल हा फॉर्म डिपार्टमेंटकडे PO कडे जाईल, संबंधित अधिकाऱ्याकडे जाईल. तो बघेल की अरे हा GSR1 आणि CBT डिफरन्स आहे, मग ॲन्सर दिलं आहे ते मान्य आहे, विषय संपला. जर त्याचं रिस्पॉन्स उत्तर जर का तिकडे लॉजिकली बरोबर नसेल तर त्याला आणखीन कमी की नाही हे चुकीचं आहे, तुम्ही टॅक्स भरला पाहिजे. जसं हे लायबिलिटी आहे बघा, डिमांड कसं जातं, डिपार्टमेंटचे 3च विषय की लायबिलिटी प्रॉपर नाही भरली, लायबिलिटी भरा. ITC चुकीचा घेतला बरा, आणि तिसरा रिफंड चुकीचा घेतला, म्हणजे एक ह्या 3च गोष्टी आहेत. जसं इथे त्यांनी लायबिलिटी बघितली तसं खाली दुसरा 88D रूल काढला. याच्यामध्ये काय होतं, आणि ह्याचं परत कसं आहे की जर का मला अगोदर अशा नोटीस आलेली आहे आणि जर मी ते नाही रिस्पॉन्स केला, ॲन्सर केला, तर मला नेक्स्ट मंथचा GSR1 भरता येत नाही. मी 1 आणि 3B फाईल केला आणि मला नोटीस आली हे उत्तर द्या, मी इग्नोर केलं, तर मला 7 दिवसामध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. जर 7 दिवसामध्ये उत्तर नाही दिलं, एक्सप्लेन द रिझन अफोरसेड डिफरन्स, ITC 7 दिवस. आता इथं ITC करताना डिफरन्स असतील तर मग खाली 2Bत किती ITC आला आहे, 3Bत किती घेतला, एक्सेस का घेतला, मग त्याची काय कारणं आहेत, मग ती कारणं खाली द्या. 8 कारणं अपेक्षित आहेत ती दिली, आणखीन वेगळं असेल तर स्पेसिफाय करा. ITC म्हणजे हे जे पॅरामध्ये होतं तुमच्या स्क्रुटिनीमध्ये, त्यातले हे 2 विषय आता कट होतील, कारण इमिजिएट त्याचा डिफरन्स जो आहे तो कम्युनिकेट होतो टॅक्सपेअरला रिटर्न भरल्यानंतरच. हे सगळं एकदम नाही झालं कम्प्युटराईज, जसं त्यांना कळत गेलं की हे कम्प्युटराईज होऊ शकतं, हे होऊ शकतं, हे असं ऑटोमॅटिक चेक होऊ शकतं, तेवढं ते करतात. म्हणजे मॅक्झिमम गोष्टी कम्प्युटराईज केल्या तर तेवढा मॅन्युअल काम कमी होईल. हे डिपार्टमेंटला जेवढे जास्त लोक पहिले लागायचे तेवढे आता लागणार नाही, कमी लागतील, तर बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिक चेक होतात. आलं लक्षात? काम कशा प्रकारे चालतंय हे तुम्हाला कळलं तर तुम्हाला प्रोविजन पण कळेल. म्हणून मी काय करतो, बऱ्याच वेळा ऑनलाईन दाखवतो, काहीतरी ह्या अशा गोष्टी सांगतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला ट्रॅक काय असला पाहिजे समजून घेण्याचा. क्लिअर आहे एवढा आता? तर ज्या वेळेस मी GSR1 भरायला जाईन आणि जेव्हा मी 3Bत जाईन तर 3Bमध्ये हे सगळं ऑटो अपडेट होईल. हे झालं लायबिलिटीचं. तसं ITC कुठे येतो, तर ITC आता इकडे मी आकडा जसा इथे बघा, हा पण रंग इथे लाल होतो, तो आकडा चेंज केला ना तर हा पण लाल होतो. म्हणजे हे एक इंडिकेशन आहे टॅक्सपेअरला की तुम्ही जे बदल केला आहे त्याला तुम्ही ॲन्सरेबल आहात. जर तो व्हॅलिड आहे, लिगली तो ॲक्सेप्टेड आहे तो बदल, तर तुम्ही ॲन्सर द्या, करू शकता. आणि जर नसेल तर मग पुढे डिमांड नोटीस येईल, त्याला तयार होतं. इलिजिबल ITC आहे, यात पण ह्या ज्या अमाऊंट आहे या ऑटो पॉप्युलेट होऊन आल्यात, हां ह्या 2Bतने आलेल्या आहेत, म्हणून दाखवतं सिस्टम कम्प्युटेड युअर अमाऊंट. जे एक्झाम्स अप्लाय करतात त्यांना डिसिजन घेण्याची गरज नाही. डॉक्टर सासाणे, हार्ट कन्सल्टंट, टर्नओव्हर 50 लाख, हेल्थ सर्व्हिस ही एक्झाम्प्ट आहे, नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, टर्नओव्हर किती पण असलो. वर्मा व्हेजिटेबल वेंडर, ह्याचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला, एक्सिड्स, डिसिजन घेण्याची गरज नाही. कुठलं ट्रस्ट आहे, त्यांच्या काय अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या एंगेज आहेत, त्या ज्या एक्झाम्प्ट आहेत त्यांना पण गरज नाही डिसिजन घेण्याची. ॲग्रिकल्चरिस्ट आहे, टर्नओव्हर किती पण हो, पण कुठलंही ॲग्रिकल्चरिस्ट ज्यावेळेस काय टॅक्सेबल्स अप्लाय करायला लागतो आणि त्याचा तो एक टर्नओव्हर आहे त्यांनी शेत पिकवलं आणि दुसरं आहे टॅक्सेबल, हे दोन्ही टर्नओव्हर जर 40 लाखाच्या पुढे गेले तर मग रजिस्ट्रेशन घेण्याकरता तो लायबल होईल. एकच ॲक्टिव्हिटी करतोय, फक्त जमीन शेत पिकवतोय तर गोष्ट वेगळी, पण दुसरं वेगळं करायला लागला तर त्याचा शेत पिकून जे उत्पन्न झालं आहे विकतो ते, प्लस आणखीन काय विकतो जे टॅक्सेबल आहे
जर त्याचा टर्नओव्हर 41 लाख झाला तर मग तो लायबल होईल. आलं लक्षात? आता जी नोटिफिकेशन काढण्याची पॉवर आहे यातनं गव्हर्नमेंटने आणखीन त्या नोटिफिकेशन काढले ज्यातनं काही व्यक्तींना ॲक्शन घेण्याची गरज नाही असं आहे. एक आहे रिवर्स चार्ज. रिवर्स चार्ज ट्रान्सपोर्टर आहे, तो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस देतो, त्याच्यावर GST देण्याची जबाबदारी कोणाची आहे? जो ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेईल त्याची आहे. जर ट्रान्सपोर्टला ॲक्शन घ्यायचं नसेल तर हे नोटिफिकेशन त्याला सांगतं की ठीक आहे तू टॅक्सवर सप्लाय करतोय पण रिसिपेंट टॅक्स देणार आहे तर ॲक्शन घेण्याची गरज नाही. एखादा व्यक्ती काही गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतो पण सप्लायरला टॅक्स जमा करण्याची जबाबदारी नाही आहे, रिसिपेंटवर आहे, तर सप्लायरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता राज्याबाहेर सप्लाय केला 1 रुपयाला तरी पण रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं ॲज पर सेक्शन 24 सबसेक्शन 1. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हे जे एक्झाम्पशन आहे हे राज्याबाहेर जर टॅक्सेबल सर्व्हिस दिली तर जोपर्यंत ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या राज्याची थ्रेशोल्ड लिमिट जे आहे हे 20 लाख 40 लाख जे काय असेल जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्यापासून सवलत दिली गेली या नोटिफिकेशनमध्ये. याची गरज काय होती की बघा आता राज्य इथे संपतं पुढे वेगळं राज्य आहे बरोबर आहे. आता तुमच्या मित्राचं घर तिकडे आहे तुमचं इकडे आहे तर तुमच्या घरचा वेगळे राज्य हा प्रकारच नाही ना. तुम्ही रोज भेटणार रोज बोलणार असंच आहे. आता तुमचा मित्र जो आहे तो प्लंबर आहे, तुम्ही त्याला सांगितलं अरे मला काम आहे प्लंबरचं काम करायला, तो बोला जरा तुझ्याकडे काम केलं मला GST नंबर घ्यायला लागेल, तुझं काम मी करणार नाही बाबा, काम नको जाऊन करायला मला. लक्षात घ्या कसे जे छोटे सर्व्हिस प्रोव्हायडर होते एक तर आपल्याला इलेक्ट्रिशियन प्लंबर ह्या लोकांना अनेक वेळा फोन केला तर येतात आणि असं बोलवलं ते बोला अरे मी येऊन ते काम करायचं म्हटलं तर मला नंबर लागेल. म्हणजे एक विनोदाचा भाग सोडा पण जर ॲक्च्युली एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळते तुम्ही घर बांधलं आहे तुम्हाला इथे एक इलेक्ट्रिशियनचं काम करायचं आहे एक 10-12 हजाराचं कॉन्ट्रॅक्ट त्याला द्यायचं आहे पण समोरच दुसरं राज्य आहे त्या गावातला एजंट काय बोलेल 10-12 हजाराचं काम तुमचं आहे पण मी नाही करू शकत कारण की तुमचं राज्य वेगळं आहे मी वेगळ्या राज्यात आहे आणि GSTच्या नवीन कायद्याप्रमाणे जर मी तुमचं काम घेतलं कॉन्ट्रॅक्ट घेतलं म्हणजे अनेक लोकांना अशी कॉन्ट्रॅक्ट सोडायला लागेल होती. आज 10 हजारचं काम गेलं दुसरा बिल्डर बोलतो कोण घर बांधतो बोलतो माझं काम कर नाही करू शकत कारण की या कायद्याप्रमाणे राज्याबाहेर सप्लाय केला म्हणून काय करा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे घ्या रजिस्ट्रेशन. आणि जे असे बिल्डर वगैरे आहेत ते काही कॅश पेमेंट करत नाही ते पेमेंट ऑन अकाउंट करणार. मी मित्राला बोला अरे काम कर तुला मी कॅश पेमेंट करतो कोणाला करणार आहे माझं काम होईल तुझं काम होईल पैसे बँकेत दिले तर प्रूव्ह होईल ना सर्व्हिस दिली मला. पण जे ॲक्च्युली कमर्शियल वर्क करतात बिल्डर आहेत किंवा कोणी आहेत त्यांना एज्युकेशन पाहिजे असेल तो बोलेल की तुम्ही कॅश पेमेंट कराल का बिल्डर बोलेल नाही मला दाखवायचा हा खर्च माझ्या बिझनेसमध्ये. मग अशा बिल्डरला अशा लोकांना असे छोटे सर्व्हिस प्रोव्हायडर मिळण्याचे झाले. नॉर्मली सीमावर्ती भागामध्ये असे प्रॉब्लेम जास्त झाले. मग गव्हर्नमेंटला या प्रकारे इंडस्ट्रीने रिकमेंडेशन दिलं व्यापाऱ्यांनी की अरे तुम्ही ह्यांना का अशा प्रकारे ह्या कायद्यामध्ये अडकवता तुम्ही ह्यांना एक्झाम करा. मग जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर सर्व्हिस प्रोव्हायडरचा जोपर्यंत 10 लाख 20 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड करत नाही सर्व्हिस प्रोव्हायडर कुठेही सप्लाय करू शकतो त्यांना एक्झाम्शन आहे एक्शन घेण्याची गरज नाही. तसंच काय हस्तशिल्प आहेत नोटिफाईड गुड्स नोटिफाय केले ते जर सप्लाय केले राज्याबाहेर तर त्यांना पण एक्शन घेण्याची गरज नाही. तसंच कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हे राज्याबाहेर सप्लाय करतात नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स हे नोटिफिकेशन नंबर दिलेत खाली लक्षात घ्या. हे जे मी सांगतोय ह्या नोटिफिकेशनमध्ये जे दिलं आहे त्याचा एका वाक्यात सारांश दिला. त्या नोटिफिकेशनप्रमाणे एक्झाम्पशन आहे की तुम्ही हा सप्लाय करताय एक्शन घेण्याची गरज नाही.
पर्सन मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिस थ्रू ECU, सर्व्हिसेस थ्रू ECU. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सॉफ्टवेअर थ्रू सर्व्हिस दिली. आता बऱ्याच वेळा काय आहेत, बऱ्याचशा जे वेबसाईट आहेत तिकडे छोटे मोठे प्लंबर, इलेक्ट्रिशियन इन्स्टॉलेशन करून घेतात आणि मग तुम्ही असं ॲपमध्ये बुक केलं, इलेक्ट्रिशियन पाहिजे, प्लंबर पाहिजे, तो व्यक्ती तुमच्या घरी काम करून जाईल. पण तशा व्यक्तींना ECU थ्रू सप्लाय केला म्हणून रजिस्ट्रेशन घेण्याची पण सक्ती होती. त्यांना ह्यातनं एक्झम्पशन मिळालं की ECU थ्रू सप्लाय करा. म्हणजे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांनी राज्याबाहेर सप्लाय करो, ECU थ्रू सप्लाय करो, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. जोपर्यंत त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जे लिमिट दिलं आहे 22.1 जे जोपर्यंत एक्सीड होत नाही तोपर्यंत ते सप्लाय करू शकतात. रजिस्ट्रेशन न घेता ते आपलं काम करू शकतात. आता 1 ऑक्टोबर 2023 पासून आता बघा कसं झालंय, कुठल्याही वस्तू पाहिजे असतील, समजा एक दूध जरी मागवायचं मग झेप्टोमध्ये ना, झेप्टो. आता मुलाला सांगितलं मेरे दूध आण जरा, काय अजून काय पाहिजे तुम्हाला, जा घेऊन ये, तुम्हाला काय पाहिजे सांगा, लगेच ॲप काढणार. आता प्रॉब्लेम काय झाला आहे की छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते हैराण झाले की अरे सगळ्या लोकांना सवय झाली घराच्या बाहेर पडतच नाही. ही मुलं आता जन्माला आलीत या 15-20 वर्षामध्ये, त्यांना काय सवय झाली, मोबाईलवरच सगळ्या गोष्टी करायची सवय झाली, घराच्या बाहेर पडतच नाही, मैदानात खेळायला नाही आहेत शहरामध्ये. त्यामुळे ही मुलं दिवसभर मोबाईलचीच खेळतात, कम्प्युटरचीच खेळतात. बरोबर आहे, शहरामध्ये तर हीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये छोटे व्यापारी असं म्हणायला लागले की आम्हाला कुठे ना कुठे तुम्ही ऑनलाईन सप्लाय करण्याची परमिशन द्या. आता जसं एखादा असं झेप्टो किंवा आणखीन काय तिकडे तो व्यापारी काय करतो, स्वतःला रजिस्टर करून घेतो की ही ऑर्डर आली तर माझ्याकडनं गुड्स जाऊ दे. मग अशा प्रकारे हळूहळू जो व्यापार आहे हा ऑनलाईन व्हायला लागला. मग जे छोटे व्यापारी आहेत आणि जे अनरजिस्टर्ड पर्सन पण आहेत त्यांना पण गव्हर्नमेंटनी या प्रकारे फॅसिलिटी दिली की अनरजिस्टर्ड पर्सन आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. कंपोजिशन डीलर आहे, त्याला ECU थ्रू सप्लाय करण्याची पहिली परमिशन नव्हती. या सगळ्यांना गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं आणि त्यांना काय केलं की तुम्ही करा ECU थ्रू सप्लाय. अनरजिस्टर्ड पर्सननी पण करा आणि जे कंपोजिशन डीलर आहे त्यांना ECU थ्रू सप्लाय अलाउड नव्हता. रजिस्टर्ड पर्सन आहे पण कंपोजिशन डीलर आहे ते ECU थ्रू सप्लाय नाही करत. या मर्यादा बदलत्या काळानुसार बदलल्या की आता ECU थ्रू सप्लाय ऑनलाईन ऑर्डर नोंदवणं ही कॉमन बाब झाली. आता ह्यातनं हे बघा, हे नोटिफिकेशन आहे 23/2 मध्ये हे काढलं नोटिफिकेशन. ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत एक्सीड होत नाही, कॅटेगरी ऑफ पर्सन एक्झाम्प्टेड फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन, सच पर्सन शॅल नॉट मेक, त्यांनी ECU थ्रू सप्लाय करू नये. ओके, हेअर बाय स्पेसिफाईड द पर्सन मेकिंग सप्लाय द गुड्स थ्रू अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर सप्लाय करू शकतात ते. आणि त्यांना काय दिलं आहे, एक्झाम्पशन दिलं. कुठल्याही व्यक्ती जर त्याला ECU थ्रू सप्लाय करायचं असेल तर रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी होतं सेक्शन 24च्या एका सबसेक्शनमध्ये. आणि जर कंपोजिशन डीलर असेल तर त्याला मर्यादा होती की तो ECU थ्रू सप्लाय नाही करू शकत. हे नोटिफिकेशन जे आहे यातनं. आणि मग जो ECU आहे त्याच्यावर काय जबाबदाऱ्या टाकल्या की राज्याबाहेर सप्लाय त्याला करू द्यायचं नाही. सच पर्सन शॅल नॉट मेक सप्लाय ऑफ गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इन मोर दॅन 1 स्टेट ऑर UT. एका स्टेटमध्येच करू शकतो. म्हणजे हा लोकल आहे तर इथे तुम्ही करा ECU थ्रू सप्लाय, राज्याबाहेर नाही करू. हे कधीपासून आलं, 1 ऑक्टोबर 2023 पासून. हे दुसरं एक नोटिफिकेशन आहे. ज्या वेळेस नोटिफिकेशन काढलं जातं 148 जर सेक्शन आला 148 त्याच्यामध्ये
23(2) तुम्हाला कळला ना. आता अशी नोटिफिकेशन काढायची आहे जी काढण्याची पॉवरच नाही आहे कुठे. जर अशी पॉवरच नसेल तर मग ते नोटिफिकेशन सेक्शन 148 आहे यातनं काढलं जातं. स्पेशल प्रोसिजर फॉर सर्टन प्रोसेस. The government may, recommendations of the council, subject to such condition and safeguard, notify certain classes of registered person, special procedure to be followed by such person. आलं लक्षात. या 148 सेक्शन प्रमाणे हे नोटिफिकेशन काढलं आणि यात काय दिलं की notifies the electronic commerce operator who is required to collect tax at source under section 52. Okay, as a class of person who shall follow the following special procedure in respect of such goods made through by the person exempted from obtaining registration. आता हे सेक्शन हा जो 52 आहे यात काय दिलं आहे की जर ECO थ्रू सप्लाय झाला तर त्याचा काही अमाऊंट कट करून ती गव्हर्नमेंटकडे जमा करायची आहे. हे ऑब्जेक्शन कोणावरती आहे? ECO वरती आहे. पण ज्यांना एक्झाम केलं आहे त्यांचा तुम्ही TCS जमा करू नका. Notify the electronic commerce operator who is required to collect tax as a class of person who. आता इथे काय होतं, अनरजिस्टर्ड पर्सनला सप्लाय करायला सांगितलं आहे की तुम्ही सप्लाय करा कोणा थ्रू? ECO थ्रू. मग ते सप्लाय करणार आहेत. मग त्यांचा जो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे तो TCS जर कट करेल तर त्याची तेवढी अमाऊंट काय होईल? गव्हर्नमेंटकडे जमा राहील. त्याला कशी परत मिळणार? मग जर त्याला टॅक्स भरायचाच नाही आहे तर त्याची अमाऊंट डिडक्ट करूच नाही. मग या प्रकारे ह्या नोटिफिकेशनमधनं एक हे नोटिफिकेशन आहे 34. अनरजिस्टर्ड पर्सनला एक्झाम केलं, मग ECO काहीतरी सांगितलं. आणि 36 आहे कंपोजिशन डिलरला सांगितलं की तुम्ही पण ECO थ्रू सप्लाय करा. या नोटिफिकेशन एकाच वेळेला आलं ऑगस्टमध्ये, की यात नाही दिलं की हे ऑगस्टला आलं पण हे ॲप्लिकेबल फ्रॉम 1st डे ऑफ ऑक्टोबर. हे आलं कधी? 4 ऑगस्टला. हे आलं कधी? त्याच दिवशी. ॲप्लिकेबल कधीपासून? असे म्हणजे पोर्टलला काही बदल करायचे असतात. हे 31 जुलैला आहे 34. आलं लक्षात. मग ते बदल पोर्टलला होतील, त्याप्रमाणे सगळ्या प्रोसिजर फॉलो होतील आणि संबंधित लोकांना पण कळलं पाहिजे. त्यांच्या पण काय वेबसाईट असतील, काय माहिती असेल ते जाणून करता येईल. या प्रकारे हे ॲप्लिकेबल केलं. आता आपला विषय फक्त एवढाच आहे की या नोटिफिकेशनमधनं काय केलं. हे 34 आहे. यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10-20 करोड ही लिमिट आहे. 40 करोड जे काय 40 लाख तो जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत ते ECO थ्रू सप्लाय करू शकतात. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. 22-23 कळले. 24 काय आहे? रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला पाहिजे हे त्यात दिलं की 22(1) जे टर्नओव्हर लिमिट दिलं आहे त्याला हा सेक्शन ओव्हरराईड करतो. या म्हटलं की नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 22(1). आलं लक्षात. म्हणजे 22(1) मधली तरतूद जी आहे ती विचारात न घेता जर खाली जे सांगितलं आहे त्याचा प्रभाव राहील. आलं लक्षात. एक्झम्पशन फ्रॉम रजिस्ट्रेशन. आता जसं सर्व्हिस प्रोव्हायडर आहे अगोदर बघितलं आपण की पर्सन मेकिंग एनी राज्याबाहेर सप्लाय केला तर रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. पण याच्यामध्ये परत हे बघायला लागतं जर त्यांना एक्झाम केलं आहे तर हे कंपल्शन नाही. एक्झाम्पशन नाही आहे तर हे ऑब्लिगेशन आहे. मग एक्झाम कोणाला केलं आहे? जे राज्याबाहेर सर्व्हिस प्रोव्हायडर सप्लाय करू शकतात प्लस जे नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहे त्यांना पण एक्झाम केलं आहे. ते यात कवर होणार नाही. हे सोडून बाकीचे आहेत त्यांनी राज्याबाहेर सप्लाय केला तर त्यांना काय करायला लागेल? आणि ह्यांना एक्झाम केलं आहे पण त्यांना पण कंडिशन दिली की त्यांना पॅन पाहिजे आणि त्यांनी EV बिल जनरेट केलं पाहिजे. सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झाम्पशन आहे, राज्याबाहेर सप्लाय करू शकतात आणि हँडीक्राफ्ट जे
अशा प्रकारचे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत, हाताने बनवलेले गुड्स नोटिफाईड, त्यांना पण एक्झम्पशन आहे. बाकीच्यांना राज्याबाहेर जर गुड्स ओनली इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स, सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झम्पशन आहे आणि हँडीक्राफ्ट गुड्स अगेन्स्ट बाकीचे गुड्स कोण सप्लाय करेल राज्याबाहेर तर त्याला रजिस्ट्रेशन इमिजिएट घेण्याकरता लायबल होईल. काय नाही, इथे कसं होतं, त्यांना रजिस्ट्रेशन नाही आहे, तिथे ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन दिला आहे हां पोर्टलला, की तिकडे ते एक नंबर घेतील आणि त्या नंबरचं ते रजिस्ट्रेशन करतील त्यांच्याकडे. आता हे जे अनरजिस्टर्ड पर्सन आहेत, जे ECO थ्रू सप्लाय ज्यांना करायचं आहे, त्यांना पण तिकडे एक ID घ्यायला लागतो, त्यांना पण तिकडे ID घ्यायला लागतो. आता इकडे आता इथे बघा हे कशा करताय, अप्लाय, आर यू अप्लाइंग टू एनरोल ॲज अ सप्लायर थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर, टू अप्लाय ॲज अ सप्लायर टू ई-कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे ह्याच्या इकडे एक TRN मिळेल त्यांना, मग तो TRN जो नंबर आहे ही प्रोसिजर करायला लागेल. हा ECO घेईल आणि ECO तो रिपोर्ट करेल की मी ह्याला सप्लाय केला. ECO रिटर्न भरायचं आहे, त्याला ही माहिती द्यायची आहे की बा एवढा अमाऊंटचा सप्लाय माझ्यातच झालेला आहे अनरजिस्टर्ड पर्सनला, आणि गव्हर्नमेंटला रेकॉर्ड पाहिजे. एवढी प्रोसिजर ह्याला करायला लागेल, एवढी एकच करायला लागेल. आणि तो नंबर दिला, तुम्ही जेव्हा हे वाचाल तर ह्यात जे काय हे नोटिफिकेशन आहे ह्याच्यामध्ये तो The electronic commerce operator shall allow the supply of goods through it by said person only if the enrollment number has been allotted. ओके, म्हणजे जेव्हा इकडे सांगितलं जातं आहे की त्याला बनवायला लागेल ई-वे बिल, तर त्यासाठी तशी तरतूद असल्याशिवाय ते सांगितलं जात नाही. लक्षात घ्या, डेटा तर पाहिजे ना गव्हर्नमेंटला. जेव्हा तो GSR 8 भरेल त्यात त्याची माहिती द्यायची आहे, माहिती कुठल्या विषयावर द्यायची, मग तो जो नंबर आहे एनरोलमेंट नंबर तो तिकडे द्यायचा, त्याला किती सप्लाय केला. म्हणजे गव्हर्नमेंटकडे हा एक डेटाबेस जाईल की असे किती लोक आहेत लोकली की जे असे ऑनलाईन सप्लाय करतात. म्हणजे बदलत्या स्वरूपानुसार गव्हर्नमेंटला आणखीन काय बदल करायला लागतील त्यांच्या कायद्यामध्ये, ते करतील ते. आता बऱ्याच लोकांचा बिझनेस कमी झाला आहे कारण की लोक अशा प्रकारे ऑनलाईन मागवायला लागले. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, दुसरं काय, आता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जो असेल त्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. तर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोण असतो, मीन्स अ पर्सन हू ओकॅजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ इन कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस वेदर ॲज प्रिन्सिपल एजंट किंवा अदर कॅपॅसिटी. जर एका राज्यामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे पण दुसऱ्या राज्यामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, बरोबर आहे. एखाद्या तिकडे यात्रा आहे वेगळ्या राज्यामध्ये, काहीतरी इव्हेंट आहे, तिकडे जाऊन जर का मी मुंबईमध्ये दिल्लीला जाऊन सप्लाय करायचं आहे एखाद्या इव्हेंटसाठी किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मेरा म्हणून सप्लाय करायचं आहे, तर तिथे टॅक्सेबल सप्लाय करण्यासाठी ॲज अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल, मग पुढे प्रोसिजर कशी करायची पुढे येईल. एकदम एखाद्या व्यक्तीचं लग्न होत नाही ना, पहिले लग्नाची बोलणी होतात, लग्न कसं करायचं ठरतं आणि नंतर मध्ये लग्न होतं. तसं आहे, पहिले हे ठरवतात की इथे कायद्यानुसार हे करायला लागेल, हे करायला लागेल, कसं करायचं पुढे बघा. पर्सन हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज, त्याला रिव्हर्स चार्जमध्ये बघा पहिले एक एक्झम्पशन आहे, मी सप्लायर आहे, तुम्ही बायर आहात, टॅक्स तुम्हाला द्यायचं आहे, तर मला एक्झम्पशन आहे. आता टॅक्स तुम्हाला द्यायचं आहे
तुमचा टर्नओव्हर किती पण असो, टॅक्स तुम्ही देणार आहात ॲज अ रेसिपियंट. रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी घ्यायला लागेल. सप्लायरला एक्झाम केलं तर ऑब्वियसली रेसिपियंटला काय करणार, रजिस्ट्रेशन कंपल्सरी करणार. पर्सन्स लायबल टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज इरेस्पेक्टिव्ह ऑफ द थ्रेशोल्ड लिमिट. ओके, मग सेक्शन 9(3) किंवा 9(4) मध्ये रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स भरायचा असतो, तो ज्याला ॲप्लिकेबल आहे त्याला रजिस्ट्रेशन इथे घ्यायला लागेल. कुठले गुड सर्व्हिस बायरला टॅक्स भरायचे आहे याचं नोटिफिकेशन आहे, तो टॅक्स भरण्याची तरतूद जी आहे ती 9(3) किंवा 9(4) मध्ये आहे आणि त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. हे इकडे दिलं इरिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. कोणा टर्नओव्हर ₹1 जरी झाला तुमचा, हा शिक्षण तेच सांगतो ना की 22(1) ॲप्लिकेबल नाही आहे इकडे. 22(1) हा ओव्हरराईड करेल. या नॉट बी स्टँडिंगचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. जेव्हा असं म्हटलं की नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन 22(1), आता समजा तुम्हाला छोटा मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही त्याला सांगाल हे चॉकलेट खायचं नाही आणि तुमचे वडील आले आणि त्यांनी चॉकलेट दिलं, बाबांनी सांगितलं चॉकलेट ना खायचं. अरे मी त्याचा बाप आहे, मी बोललो ना खा, काय बोललं मी बघतो. तसा नॉट बी स्टँडिंग आहे. 22(1) काय बोलतो, काय बोलू दे, मी त्याचा बाप आहे, मी सांगतो रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल तर घ्यायला लागेल. 22(1) बघायचं नाही. कळलं आता याचा अर्थ कळला नॉट बी स्टँडिंगचा काय. रिव्हर्स चार्जमध्ये ज्यांना टॅक्स द्यायचा आहे त्यांनी बिझनेसमध्ये टर्नओव्हर किती केलं आहे ही बाब विचारात घेतली जाणार नाही आणि त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. कारण टॅक्स जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे. आता एखादी इन्शुरन्स कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी अस्तित्वामध्ये आली, त्याने इन्शुरन्स एजंट नेमले. आता इन्शुरन्स एजंटला जे कमिशन इन्शुरन्स कंपनी देणार आहे, बरोबर आहे, टॅक्स कोणी द्यायचा आहे, इन्शुरन्स कंपनीने. मग इन्शुरन्स कंपनीला जशी ती कंपनी चालू होईल त्यांना रजिस्ट्रेशन पहिले घ्यायला लागेल कारण की त्यांचा इन्शुरन्स एजंट थ्रूच बिझनेस होतो. लक्षात घ्या. टॅक्स इन्शुरन्स सर्व्हिस देतो आहे, जेव्हा टॅक्स कलेक्ट करायचा आहे तो 22(1) प्रमाणे ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख होईल तेव्हा नंबर घ्यायला पाहिजे. पण ते इन्शुरन्स सर्व्हिस जी घेतात एजंटकडनं त्यावर रिव्हर्स चार्ज ॲप्लिकेबल आहे. 9(3) मध्ये इन्शुरन्स सर्व्हिस आहे की एजंट थ्रू जर होत असेल तर एजंटला जे सर्व्हिस चार्जेस देणार आहे इन्शुरन्स कंपनी त्याच्यावरचा GST इन्शुरन्स कंपनीला भरायचा आहे. मग इन्शुरन्स कंपनीला रजिस्ट्रेशन घेणं पहिले या सेक्शनप्रमाणे कंपल्सरी आहे की तुम्ही सर्व्हिस घेतली, टॅक्स कोणी द्यायचा आहे, तुम्हीच द्यायचा आहे, रिसिपियंटनीच द्यायचा आहे. मग इन्शुरन्स कंपनीला या सेक्शनप्रमाणे रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. जशी इन्शुरन्स कंपनी बनली त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. त्यांना 22(1) आम्ही बिझनेस सुरू करू मग 40 लाख 20 लाख एक्सिड होईल मग घेऊ असं होणार नाही. त्यांना 22(1) ही तरतूद लागू होणार नाही. सेक्शन 9 पास आहे, 9(5) याच्यामध्ये जसे ओला उबेर आहे यांच्या थ्रू सर्व्हिस दिली जाते किंवा हॉटेल बुकिंग केलं त्यात 4 सर्व्हिस नोटिफाय. लक्षात घ्या. सेक्शन 9(5) मध्ये ज्यामध्ये डीम सप्लायर कोण असेल, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, ज्या नोटिफाईड सर्व्हिस आहे त्याच्या थ्रू दिल्या जातील. मग जर त्यांच्याकडून गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यायचा आहे तर जशी अशी कुठली कंपनी आली तेव्हा आमच्या थ्रू तुम्ही काय करा, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बुक करू शकता. रजिस्ट्रेशन त्यांना पहिले घ्यायला लागेल. त्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाख 20 लाख हा काय विषय येत नाही तिथे. जशी तुम्ही एखादी कंपनी बनवा किंवा ओला उबेरसारखी आपल्याला एक कंपनी बनवायची आहे, आपण एक ॲप बनवू, त्या ॲप थ्रू बुकिंग होईल, तुम्हाला ही प्रोविजन लागू होईल. GST कायद्यानुसार तुम्ही 9(5) मधला सप्लाय करताय, ई कॉमर्स ऑपरेटर आहात तुम्ही, तुमच्या थ्रू सप्लाय होते, तुम्हीच सप्लायर आहात, तुम्हाला टॅक्स जमा करायचं. तुमच्या ॲपमध्ये जेवढे बुकिंग झालं जेवढ्या रुपयाचं त्यावरचा टॅक्स तुम्हाला द्यायचा. ॲक्च्युअल सप्लायर कोण आहे, ज्याची गाडी आहे तो आहे, तो टॅक्स नाही भरणार, तुम्हीच टॅक्स भरायचा. मग ज्यांना टॅक्स भरायला लावायचं आहे रजिस्ट्रेशन त्यांना पहिले कंपल्सरी करायला लागेल ना, ही तरतूद इथे आहे. आणखीन पुढे 8 सेक्शन आहेत, सगळ्या काय आता मी घेत नाही, आता होणार नाही. तुम्ही असं वाटतं जेवढं झालं तेवढं आज पुरेसे आजच्या करता.
मग पुढच्या क्लासला हे मी परत म्हणजे थोडं लिंक लावीन परत, आणि मग आपण हा 24:1 ते 24:12 एवढे सेक्शन आहेत. तुम्हाला 22:1 आजच्या ह्यात कळणं महत्त्वाचं होतं, आणि 23:2 नोटिफिकेशन काढून एक्झाम करता येतं हे आहे. आणि सेक्शन 23मध्ये रिविजन कोणाला घ्यायची गरज नाही याची प्रोव्हिजन आहे. आणि 22:1 थ्रेशोल्ड लिमिट आहे. 22:2 जुन्या लांबाच्या लोकांना मायग्रेट केले. 22:3 ट्रान्सफर. 22:4 अमलगमेशन डीमर्जर. एवढं तुम्हाला आजच्यासाठी कळलं पुरेसं आहे. 24 आपण एकदम रिफ्रेश माइंडनी पुढच्या क्लासमध्ये घेऊ. कुठे कुठे आता कसं होतं बघा की ही जी रिव्हर्स चार्ज आहे त्याच्यामध्ये जी यादी आहे त्यामध्ये जर एखादी बिझनेस एंटिटी आहे त्यांना एखादा लिगल ॲडवाईस घ्यायचा आहे, लिगल सर्व्हिस घ्यायची आहे. लिगल सर्व्हिस म्हणजे कन्सल्टन्सी, ॲडवाईस किंवा एखाद्या ऑथॉरिटीसमोर बाजू मांडणं कोर्टामध्ये किंवा कुठेही, हे सगळं लिगल सर्व्हिसमध्ये येतं. आता वकिलाला जर तुम्ही 10,000 फी दिली, ओके, 10,000 फी वकिलाला दिली तर याच्यावरती वकील GST घेणार नाही. सर्व्हिस तुम्ही घेतली ॲज अ बिझनेस एंटिटी, GST तुम्हाला द्यायचं. ओके. आता जर का जो लिगल सर्व्हिस घेईल त्याला GST द्यायचं आहे तर तुम्ही ॲज अ बिझनेस एंटिटी जाल, किंवा तुमचा असा कुठला भाऊ बंधकीचा काय किंवा तुमचा शेजारी आहे त्याने तुमचं शेत खाल्लं आहे, तुम्हाला लिगल ॲडव्हान्स घ्यायचा आहे, केस करायची आहे, तुम्ही सल्ला घ्याल, तुम्ही 10,000 दिले, GST कोण देणार? मग इथे तो व्यक्ती जो पर्सनल ॲडवाईस घेतो आहे तो रेशन घेऊन टॅक्स भरेल का GSTचा? मग त्याच्यासाठी एक्झम्पशन एंट्री नंबर 45 आहे. यात गव्हर्नमेंटने काय केलं आहे, जर कोणी पर्सनल ॲडवाईस घेतला तर ती सर्व्हिस ॲक्च्युली लिगल सर्व्हिस ही कुठे आहे? रिव्हर्स चार्जमध्ये. पण पर्सनल ॲडवाईस घ्यायला गेला लिगल सर्व्हिस तर एक्झाम्प्ट आहे. आणि बिझनेस एंटिटी असेल पण तो छोटा बिझनेस आहे, यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख 20 लाख 40 लाखापर्यंत झालेलं नाही आहे, म्हणून ते ट्युशन घेत नाही आहे. तर त्यांना पण एक्झम्पशन आहे की तुम्ही लिगल ॲडवाईस घेतला, रिव्हिजन घेण्याची गरज नाही. म्हणजे जर जे याच्यामध्ये येत नाहीत रिव्हिजन त्यांना घ्यायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतं, पहिले हे बघायला लागतं ही तरतूद लागू होते पण त्याला एक्झाम केलं काय? कुठे एक्झाम केलं आहे तर एक्झाम्शन पहिले, मग ती तरतूद काय होते? लागू होते. असं म्हणजे ह्यातनं पण काय करायचं आहे, गव्हर्नमेंटला व्यवस्था बनवायची की एखादी बिझनेस एंटिटी आहे जी इलेक्शन असेल त्यांनी रिव्हर्स चार्जमध्ये टाकायचं. तुम्ही एकदा ॲडवाईस घ्यायला जाल आणि करा रजिस्ट्रेशन, टॅक्स भरा, बाकी काय तुम्ही ॲडवाईस अप्लायच करत नाही, तुमचा बिझनेस मोठा नाही आहे, मग तुम्हाला त्रास होणार त्या गोष्टीचा. एक्झाम्पशन म्हणून दिलं की वैयक्तिक सल्ला घ्यायला जाते, वैयक्तिक लिगल ॲडवाईस एक्झाम, आणि बिझनेस पर्पज लिगल ॲडवाईस असा पर्सन घेतो आहे की ज्याला 22(1) लागू होत नाही. तर जोपर्यंत 22(1)च्या कक्षेमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला RCमध्ये टॅक्स देण्याची गरज नाही. कुठल्या केसमध्ये? लिगल ॲडवाईस. लिगल सर्व्हिस सोडून दुसरी कुठली सर्व्हिस त्यांनी घेतली किंवा कुठले गुड्स घेतले तर मग त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सगळ्यासाठी एक्झम्पशन नाही आहे, एक्झम्पशन फक्त लिगल सर्व्हिससाठी. लिगल सर्व्हिस तुम्ही रोज नाही बघा, लिगल सर्व्हिस तुम्ही देत आहे तर फॉरवर्ड चार्जमध्ये तुम्हाला टॅक्स घ्यायचाच नाही. म्हणजे तुम्ही एक्झाम असाल कारण तुमची ॲक्टिव्हिटी रिव्हर्स चार्जमध्ये, पण तुमचा ॲडवाईस मी घेतो तर तुमचा ॲडवाईस मी पर्सनली घेतो तर एक्झाम, तुमचा ॲडवाईस मी घेतो ॲज अ बिझनेस एंटिटी पण मी रजिस्टर नाही आहे. तर जोपर्यंत माझा ॲग्रिगेट टर्म 22(1) मला जोपर्यंत ॲप्लिकेबल होत नाही तोपर्यंत मला लिगल सर्व्हिस एक्झाम राहील. कळतं की काय? तुम्ही एक बिझनेस काढला, तुमचा एक स्टेशनरीचा बिझनेस आहे, ओके, तुमचा बिझनेस बऱ्यापैकी चालतो आहे, तुम्हाला फार प्रॉफिट नाही आहे, पण तुम्हाला एक लिगल ॲडवाईस घ्यायला लागला, एकदाच तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही रोजचं घेणार ना लिगल ॲडवाईस?
किंवा तुम्ही इयरली कधीतरी 4-5 वेळा घ्याल धरून चाल, मग त्या कारणाकरता रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला सांगितलं. तर पुढे काय होईल, मग इनवॉइस बनवा, टॅक्स कलेक्ट करा, रिटर्न भरा. तुम्हाला मी बिझनेस कसा चालवते, बरे लॉस नाही मला, पुढे वाढेल म्हणून मी चालवतो बिझनेस. अनेक लोकांचे असे जोडधंदे असतात, त्यांना लिगल ॲडवाईस घ्यायला लागला तर तो काय रोजची ॲक्टिव्हिटी नाही ना ती. मग जोपर्यंत तो तुमचा बिझनेस रजिस्ट्रेशन घेण्याच्या कक्षेत येत नाही, म्हणजे 22(1) तुम्हाला जोपर्यंत ॲप्लिकेबल होत नाही तोपर्यंत तुम्ही लिगल ॲडवाईस घ्या. तुम्हाला या पर्सन हू आर रिक्वायर्ड टू पे अंडर रिव्हर्स चार्ज, लिगल सर्व्हिस तुम्ही घेतली त्यात रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे, पण रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला लागणार नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला 22(1) ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे तुम्हाला 24(3) मधली तरतूद लागू होणार नाही, 22(1)च लागू होईल, कारण की एक्झाम केले लिगल सर्व्हिसच्याच केसमध्ये फक्त, हे लक्षात घ्या. आता तुम्ही कुठल्याही गुड्स आपला घ्यायला लागलात त्यात रिव्हर्स चार्ज आहे, मग तुम्ही ते रोज घेणार आहात, रोज विकणार आहात, मग तुम्हाला कंपल्सरी आहे. तशी इन्शुरन्स सर्व्हिस आहे, ते काय करतील, एजंट नेमतील. हे रोजची ॲक्टिव्हिटी आहे की एजंटला रोज ट्रेनिंग द्या, त्यांच्याकडनं रिपोर्टिंग घ्या की जा या आपल्या स्कीम आहेत, लोकांना कळवा, किती लोकांना आज तुम्ही भेटला, काय लोकांना सांगितलं, त्यांनी काय विचारलं, तुम्हाला काय अडचणी आहेत. म्हणजे त्यांना रोज रोज त्यांचे ते ॲक्च्युली एम्प्लॉय नाही आहेत, पण त्यांच्या थ्रू बिझनेस होणार आहे ना, ही रोजची ॲक्टिव्हिटी आहे. तशी लिगल सर्व्हिस घेणं ही काही रोजची ॲक्टिव्हिटी नाही आहे, म्हणून त्याला एक्झाम केलं. पेशंट घेण्याची गरज नाही, काय करता तेवढाच कारणाकरता.